नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार कार्ड रिन्युअल कसे करायचे. पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप. चला तर सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला महाबीओसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे. वेबसाईट ओपन झाल्यावर बांधकाम रिन्युअल या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा महाबीओसी क्रमांक टाकायचा आहे. क्रमांक टाकल्यानंतर बघा न्यू रिन्युअल या ऑप्शन बटनावर क्लिक करायचं आहे. आता तुमचा रिन्युअल फॉर्म ओपन होईल बघा अशा प्रकारे. तर सर्वप्रथम इथे वर्कर टाईप निवडायचं आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचे बांधकाम कामगार आहात ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर 90 दिवसाचे प्रमाणपत्र तुम्हाला कोणी दिले ते निवडायचं आहे. जर कॉन्ट्रॅक्टरने दिले असेल तर कॉन्ट्रॅक्टर, आणि आता पुढे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे इथे बघा. त्यानंतर तुम्हाला जावक क्रमांक टाकायचा आहे. हा क्रमांक तुम्हाला 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर मिळेल. त्यामध्ये तुम्ही नीट बघा आणि टाका. त्यानंतर जावक दिनांक आउटवर्ड डेट टाका. त्यानंतर तुम्ही इथे पुढे कॉन्ट्रॅक्टरचे नाव लिहा आणि तुमचा जिल्हा तालुका हे तुम्हाला निवडायचं आहे. ही प्रोसिजर असणार आहे, तरी तुम्ही व्यवस्थित फॉलो करायचे आहे प्रोसिजर. दिवसाचे प्रमाणपत्र हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो सर्वांचा. तर कुठे भेटतं, कुठे गावातल्या कॉन्ट्रॅक्टर कडून तुम्ही घेऊ शकता. तर लवकर भेटत नाही, पण तुम्ही ट्राय केलं तर भेटून जाईल. कोणत्याही कॉन्ट्रॅक्टर कडून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला बघा इथे पडताळणीसाठी तुमचं कार्यालय निवडायचं आहे, जे तुमच्या जवळचं असेल, आणि 90 दिवसाचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. 90 दिवसाचं प्रमाणपत्र कुठं मिळेल तुम्हाला सांगितलं आहे की जवळच्या गावात कॉन्ट्रॅक्टर असेल तुम्ही त्याच्याकडून घेऊ शकता. शक्यतो मिळत नाही, पण प्रयत्न करायला पाहिजे, भेटून जाते. आता बघा माझ्याकडे 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे, मी इथे स्कॅन करून घेतोय. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत 90 दिवसाच्या प्रमाणपत्रासोबत महत्वाचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्सची एक कॉपी लावायची आहे. ती कॉपी लावल्यावरच तुमचं रिन्युअल सक्सेसफुल होणार. जर तुम्ही फक्त हे प्रमाणपत्र अपलोड केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस वाढू शकतात. त्यामुळे तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं लायसन्सची कॉपी लावणं गरजेचं आहे. माझ्याकडे झेरॉक्स आहे, तर मी ती कॉपी आता इथे जोडणार आहे. आता मी स्कॅन करतोय बघा कॉपी. व्हिडिओ थोडा लॉंग होतोय, पण मी पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतोय की तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होऊ नये, म्हणून मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा मी आता इथे दोन्ही प्रमाणपत्र स्कॅन करून घेतलेले आहे. आता मी ते तिथे जाऊन अपलोड करणार आहे. तर बघा इथं 90 दिवसाचं प्रमाणपत्र आणि कॉन्ट्रॅक्टरचं लायसन दोन पेज तुम्हाला एकाच PDF मध्ये मर्ज करून इथं अपलोड करायचं आहे 90 दिवसाच्या प्रमाणपत्रामध्ये. त्याच्यानंतर विजिटिंग डेट सिलेक्ट करायची आहे. ज्या दिवशी तुम्ही विजिट करणार आहे, जी डेट अवेलेबल असेल ती तुम्ही सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर बघा मी डेट सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर OTP येणार तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती. तर तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. कधी कधी OTP येत नाही तर तुम्ही रिसेंड करत राहायचं. 3-4 वेळेस OTP येतो. हे एक सोल्युशन आहे त्याच्यावरती. तर बघा OTP आलाय, मी टाकलाय, तर फॉर्म सेव्ह झालाय. अशा प्रकारे तुम्हाला प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवरती क्लिक करायचं. तर बघा ही प्रिंट अपॉइंटमेंट लेटर, हे अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे, कारण ज्या दिवशी तुम्ही विजिट करणार ना त्या दिवशी तुम्हाला आधार कार्ड वगैरे बाकीचे डॉक्युमेंट्स घेऊन तिथे जावं लागणार आहे. तर सोबत तुम्हाला 90 दिवसाचं प्रमाणपत्र, आधार कार्ड तुमचं आणि बांधकाम कामगाराचं कार्ड, ह्या 3-4 वस्तू तुम्ही ज्या दिवशी विजिट करणार त्या दिवशी घेऊन जायचं आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ नये. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही नोटिफिकेशन आयकॉनवरती बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. जय महाराष्ट्र.